संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत. शहापुरात होणार कुणबी महोत्सव 2026. संपर्क कार्यालयाचे झाले उद्घाटन. कुणबी महोत्सव मैदानाचेही झाले भूमिपूजन. शहापूर तालुक्यात अनेक वर्षापासून होत असलेला शहापूर कुणबी महोत्सव गेल्या वर्षी अवकाळी पाऊस व भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे होऊ शकला नव्हता. यावर्षी सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. त्याची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणबी महोत्सव कार्यक्रमाची तारीख जाहीर व्हायला विलंब होत आहे. परंतु कुणबी महोत्सव समितीचे अध्यक्ष किरण सोकांडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या कुणबी महोत्सव 2026 आसनगाव येथील कार्यालयाचे उद्घाटन व कुणबी महोत्सव मैदानाचे भूमिपूजन आज सकाळी कुणबी समाजोन्नती संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष किशोर कुडव, डॉक्टर प्रकाश भांगरसर, महोत्सव समितीचे अध्यक्ष किरण सोकांडे, बॉबी चंदे, पुरुषोत्तम भेरेगुर्जी यांसह अनेक मान्यवरांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कुणबी महोत्सव संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कुणबी समाजातील अनेक मान्यवर व युवक युवती महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शहापूर कुणबी महोत्सव समिती 2026 चे अध्यक्ष किरण सोकांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आगामी काळात होऊ घातलेल्या कुणबी महोत्सव कार्यक्रमाविषयी माहिती दिली व लवकरच पत्रकार परिषद घेऊन कुणबी महोत्सव 2026 कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन तारखा जाहीर करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. चला पाहूया रिपोर्टर अंकुश भोईर यांनी घेतलेला या संपूर्ण कुणबी महोत्सव जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व कुणबी महोत्सव मैदान भूमिपूजन कार्यक्रमाचा आढावा. संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूर. सोकांडे साहेब, आज कुणबी महोत्सव कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन झालेले, काय सांगायला संपूर्ण सोहळ्याविषयी? सर्वप्रथम आपण सर्वांना जय शिवराय, जय कुणबी. त्याचप्रथम आपण सर्व पत्रकार बांधवांचे देखील मी या निमित्ताने स्वागत करतोय आणि आपण दरवेळी आम्हाला सहकार्य करता त्याबद्दल आभारही मानतो. आपण शहापूर कुणबी महोत्सव 2025 आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन करताना दरवेळी आपल्या शालेय परीक्षांचा आपण अंदाज घेऊन कार्यक्रम आयोजित करत होतो आणि त्याप्रमाणे आपला 9 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण कार्यक्रम आयोजन करून त्याचं संपन्नता होत होती. परंतु 12वीची परीक्षा जी 20-22 तारखेला व्हायची फेब्रुवारीच्या, ती मागच्या वर्षापासून 11 फेब्रुवारी जाहीर केली आणि त्याच्यामुळे मग आपला जो शेवटचा दिवस असायचा तो 12 फेब्रुवारीला संपायचा कार्यक्रम. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण त्यावेळी कार्यक्रमाची तारीख ही एप्रिलमध्ये केली होती. परंतु एप्रिलमध्ये ते प्रचंड उष्णता होती आणि त्या उष्णतेमुळे काही गोष्टी घडण्याची शक्यता होती. म्हणून आपण मेच्या 5 ते 10 असं मे आपण 2025 असं त्या कार्यक्रमाची तारीख मग शेवटच्या क्षणाला ती डिक्लेअर केली. परंतु त्यानंतर 6 मे ते 6 मेपासून भारत पाकिस्तान युद्ध चालू झालं आणि 6 मेपासूनच पावसाचा अवकाळी पावसाची सुरुवात झाली. तो शेवटपर्यंत पाऊस थांबला नाही, युद्ध थांबलं. परंतु मग त्यामुळे त्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी होऊन आपल्याला रद्द करावा लागला होता. तोच कार्यक्रम आपण यावर्षी फेब्रुवारीच्या परीक्षाला सुरुवात होण्याअगोदर आपण आयोजन केले. तशाच प्रकारचं आमचं नियोजन चालू आहे आणि ती तारीख आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू. आज माझ्या सर्व ज्येष्ठ समाज बांधवांना, माता भगिनी इकडे आहेत, युवती आहेत, युवा आहेत, आज सर्वजण या ठिकाणी या छोटेखानी कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले. त्यांचे आभार मानत प्रत्येक वेळी आमचे ज्येष्ठ सहकारी म्हणजे आमचे कुणबी समाजोन्नती संघाचा संपूर्ण संघ, ही ज्येष्ठ माणसं ही सदैव आमच्यासोबत कायम पाठीशी असतात आणि कायम त्यांचं सहकार्य असतो. तर त्याच्यामुळे हा कार्यक्रम करायला आम्हाला कुठलेही असं कठीणही वाटत नाही आणि तरीसुद्धा किती अडचणी आल्या तरी आम्ही त्या अडचणींना सामोरे जातो. मागच्या वेळची जी नैसर्गिक अडचण होती त्यामुळेच फक्त आपला कार्यक्रम रद्द झाला होता आणि तो कार्यक्रम आता आपण आयोजन करतोय. लवकरच या कार्यक्रमाचं आपण धूमधडाक्यात आयोजन करून आपण सर्व असाल. सर्व समाज बांधवांना याद्वारे मी नम्र निवेदन करतो की येणाऱ्या शहापूर कुणबी महोत्सवमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आपण स्वतः देखील त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. जय हिंद, जय शिवराय. किती दिवसाचा हा प्रोग्राम असणार आहे? हा कार्यक्रम आपला असेल कुणबी महोत्सव साधारणतः 5 दिवस. गर्दी आपल्याकडे प्रचंड होते आणि त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आपण सुरुवातीला 3 दिवस घ्यायचो, पण त्या गर्दीचं नियोजन करताना अडचणी यायच्या. तर संपूर्ण 6 तालुक्यातला समाज, 23 राज्यातील कुणबी समाज बांधव देखील इकडे आपल्या कार्यक्रमाला येतात. आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कुणबी समाजाला आपल्या या कार्यक्रमाचं आकर्षण आहे. शहापूर तालुक्यातील ते सुद्धा आपल्या या कार्यक्रमात सहभागी होतात आणि म्हणूनच मग प्रत्येक दिवशी ती गर्दीचं नियोजन व्हावं म्हणून आपण ते दिवस आपण मागच्या वेळी 4 केले. आता आपण 5वा वर्ष आहे, 5 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. 5 दिवसात वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम असतील,
सर्व सामाजिक संघटना, समाजाच्या संघटना यांचं देखील आपण मान सन्मान करणार आहोत. अतिशय उत्कृष्ट काम अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून होते, ते देखील आपण त्यांचं देखील हे करणार. गुणवंत विद्यार्थी आणि अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण या कार्यक्रमातून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. सर्व फक्त कुणबी समाजच नाही तर सर्व समाज बांधवांना आपण एकत्र आणण्याचा या निमित्ताने प्रयत्न करत आहोत आणि तो प्रयत्न आपला आजपर्यंत यशस्वी झाला आहे. यावर्षी देखील आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. कुणबी महोत्सव आपण सर्व जमलेलो आहे. सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. यापूर्वी आपलं मार्गदर्शन आपले जे पण आहे ग्राउंडच्या संदर्भात किंवा कुणबी महोत्सव संदर्भात चिरंजीव सोपाटे मामा हे करतील. जय कुणबी, जय शिवराय. जय शिवराय. या ठिकाणी आज शहापूर कुणबी महोत्सव 2026चं आपण कार्यालयाचं पुनश्च उद्घाटन करतो आहे. पुनश्च यासाठी की आपण 2025चा कुणबी महोत्सव आयोजन केलं, परंतु ते अवकाळी पाऊस आणि भारत पाकिस्तान युद्धामुळे आपला तो कार्यक्रम रद्द करावा लागलेला. तोच कार्यक्रम आपण पुन्हा करतो आहोत. परंतु आपण एक कार्यालय असावं आणि कार्यक्रमाची सुरुवात असावी म्हणून आपण दरवेळी हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित करतो कार्यालय उद्घाटनाचा. या कार्यालय उद्घाटनाप्रसंगी कायमस्वरूपी आमच्यासोबत आशीर्वादरूपी ज्यांचे आशीर्वाद आहेत असे आमचे कुणबी समाजोन्नती संघाचे प्रमुख आमचे आदरणीय किशोरजी कुडव साहेब, उपाध्यक्ष भांगरज सर, त्याचप्रमाणे विश्वस्त समितीचे ज्येष्ठ संचालक आमचे रंगनाथ दादा काटोळे, त्याचप्रमाणे भोईर साहेब, सचिव विश्वस्त कमिटीचे आमचे मधुकर मामा शिंदे, तसेच आमच्या कुणबी समाजोन्नती संघाचे प्रमुख, त्याचप्रमाणे आमच्या गावातील ज्येष्ठ असे सदैव आमच्यासोबत असणारे आदरणीय मदन शिवचंदे आणि इथे उपस्थित सर्व महिला भगिनी, जिजाऊ संघटनेचे तालुका प्रमुख आमचे सुदर्शनजी पाटील, त्याचप्रमाणे सन्मान्य सर्व पत्रकार आणि या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनी, माता आणि माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, त्याचबरोबर माझे युवा सहकारी. या ठिकाणी आज आपण कुणबी महोत्सव कार्यालयाचं उद्घाटन करतो आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी मी आपल्या समाज संघाचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी कुडव साहेब यांना विनंती करतो की आपण सर्व ज्येष्ठ आणि माता भगिनीच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन. तुम्ही या ना, तुम्ही या. मोरया.
मोरया. या सर. केव्हा म्हणा मग. बघा गणपती बाप्पा. बडा. नमस्कार. मी आता लागले तू. मोरया. जय शिव.